मुळात कसं आहे, राजसाहेब एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. मराठी विषयावरती जेव्हा एकत्र आले तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 12 कोटी जनतेला मराठी यांना प्रचंड आनंद झाला. आणि ज्यावेळेला राजसाहेबांनी सांगितलं की आमची भांडणं ही क्षुल्लक आहेत, आम्ही त्याच्यावरती हे करणार नाही, महाराष्ट्रासाठी मी काही करायला तयार आहे. अर्ध्या तासात उद्धवजींनी त्याला रिप्लाय दिला की होय, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते आम्ही करायला तयार आहोत. आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे 5 जुलैला अख्ख्या जगाने बघितलं. नुसतं 133 देशांनी नव्हे तर जगाने बघितलं. आणि आज प्रत्येक मराठी माणसाला असं वाटतंय की राजसाहेब आणि उद्धवजी एक व्हावे. आता ही जर राजसाहेबांची भूमिका असेल हे तुमच्या माध्यमातून कळतंय. अधिकृत आम्हाला आमच्या पक्षाकडनं कुठलीही माहिती मिळालेली नाही. आणि मी असंच म्हणेन की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हात किंवा आम्ही एकत्र येऊन काम करू शकतो हे 5 तारखेला पण म्हटलं आहे. त्यामुळे आपणही वाट बघावी या सगळ्या गोष्टीचं स्थित्यांतर जी घडत आहेत. कारण 2022 आपण जेव्हा निवडून आलो आणि ज्या पद्धतीने 2022ला जे घडलं ती स्थित्यांतर माहिती होती का? अख्ख्या महाराष्ट्राला म्हणजे 2.5 वर्षाचे फक्त मुख्यमंत्री उद्धवजी राहिले काय, त्याच्यावरनं एवढं मोठं कांड घडू शकतं. तर आपण त्याची आता येणाऱ्या काही दिवसात आणि त्यांनी नाही म्हटलंय, त्यामुळे इतकं काय त्याचा अवडंबर करायची गरज नाही. तेव्हा आम्ही घेऊ. आता प्रत्येक पक्षाला आपापल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काही चाचपणी असे ते करत असतील. मराठी जनता सोबत आलेली आहे, महाराष्ट्राची भावना आहे की दोघं भाऊ एकत्र आवे, तर पुढे अडचण दिसते तुम्हाला? मला आत्ता तरी वाटत नाही. आणि त्यांनी चक्क नाही म्हटलेलं आहे. त्यांनी आम्ही विचार करू असं म्हणतायत. तर त्या पक्षप्रमुखांची जर हे असेल की माझ्या पक्षाची मी पहिली चाचपणी करतो असं जर त्यांचं असेल तर ओके ना. आपण तरी एवढ्या घाईघाईत का या वक्तव्यावर जास्त बोलावं? नाही, आपल्याला काय अपेक्षा आहे? आम्हाला अत्यानंद होईल की उद्धवजी आणि राजजी एकत्र आल्यानंतर ज्याला आपण बघतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो मराठी म्हणा किंवा जो उन्मत्तपणा वाढलाय, मग ते आमदारांचा असेल तिथे, तो कमी होण्यासाठी या दोघांचा अंकुश असणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.